जालना जिल्ह्यात गत वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शाळा दुरावस्था असल्याची बाब समोर आलेली होती. मात्र अनेक शाळांची दुरावस्था जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळते. बदनापूर तालुक्यातल्या नागठाणा गावात सध्या मी पोहोचलेलो आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून या शाळेची दुरावस्था झालेली आहे. आपण जर पाहिलं तर अक्षरशः या भिंतीला मोठा तडा गेलेला आहे आणि आरपार आतला भाग सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. खरं तर या शाळेची दुरावस्था झाल्यामुळे मागच्या 6 ते 7 महिन्यापासून विद्यार्थी जे आहेत ते मंदिरात बसून शिक्षण घेत आहेत. तर आपण पाहू शकतो की ही पूर्ण शाळेची वर्गखोली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून दुरावस्था झाल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण वर्ग आहे केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने हे जे पालक आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी शिक्षण बसवून घेण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहू शकतो की हे त्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत. काही पालकांसोबत आपण संवाद साधूया. मला सांगा, किती दिवसापासून तुमचे विद्यार्थी मंदिरात बसतायत? 6 महिने झालेत. बरं, काय कारण? शाळा पूर्ण पडायला आलेली आहे आणि प्रशासनाला वारंवार आपण सूचना देऊन सुद्धा प्रशासन इकडे लक्ष देत नाहीये. बरं. उद्या जर मुलाचे काही हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? बरं. हे आम्हाला किती दिवसापासून प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन आमच्या छोटं गाव असल्यामुळं प्रशासन इकडं लक्ष देईना आमच्याकडं या गावाकडं. मग याला जबाबदार कोण आहे हेच आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत. हो, कमीत कमी 10 ते 15 वेळेस तक्रार दिलेल्या आहेत आम्ही. तरी सुद्धा दखल घेतली नाही. कोणीच दखल घेतलेली नाही. अजून काही पालक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? खरं तर विद्यार्थी मंदिरात बसतायत, शिक्षण घेत आहेत, शाळेची दुरावस्था झालेली आहे. काय तुम्ही पाठपुरावा केला? शाळेला सर चौकडून टाळा गेलेला आहे. आपले छोटे छोटे विद्यार्थी शिकायला त्याच्या भीतीच आहे शेवटी. त्याच्यामुळे आपण ती शाळा तिकडे मंदिराकडे भरली. आमची गावकऱ्याच्या वतीने अशी हात जोडून विनंती प्रशासनाला की या शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी. काय सांगाल मामा, तुम्ही मागच्या 6 महिन्यापासून हे चित्र पाहताय, प्रशासन दखल घेत नाही. काय आता पुढची भूमिका आहे तुमची गावकऱ्यांची? पुढची काय, आता मी शाळा मुडकीत आल्यामुळं मंदिरात भरू राहिलो. आता 2-4 दिवसांनी सप्ताह चालू होणार आहे आमचा. आता कुठं बसायचे मुलं? एका वर्गात मानणार नाही मुलं. म्हणजे मुलाच्या जीवाला धोकाच आहे. शाळेत काही बसू शकत नाही. वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनानं हे नाही केलं आमच्यावर. नक्कीच आपण पाहतोय की वारंवार तक्रारी केल्या, पाठपुरावा केला, मात्र कोणतीही दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याचं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे, या पालकांचं म्हणणं आहे. मी या बाजूला आपल्याला चित्र दाखवू शकतो की ज्या मंदिरात हे विद्यार्थी आता बसून शिक्षण घेत आहेत त्या मंदिराकडे आपण थोडं जाऊयात आणि सगळी वस्तुस्थिती काय आहे नेमकी ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करूया. आपण पाहू शकतो की नागठाणा गावातलं हे मंदिर आहे गावचं आणि याच आपण पाहू शकतो की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतायत. जवळपास 3 वर्गाचे हे विद्यार्थी असल्याचं कळतंय. आपण पाहतोय की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळीच शाळा भरतायत आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. खरं तर खूप विदारक चित्र आपण पाहतोय की आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. सर, मला सांगा, किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवताय? जवळजवळ आता एक 5-6 महिने झाले आम्ही इथं बसतोय. तर आता बसण्याचं कारण तुम्ही रूमची परिस्थिती बघितली असेल की रूमला तडा गेला. तर गावकरी आमच्याकडे आले एक दिवस आणि त्यांनी बघितलं तडा वगैरे गेला. बस सर, आता याला जर रूम पडली, काही झाल्याच्या जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण? तर मग गावकऱ्यांनी आणि शालेय व्यवस्थापन समिती जी आहे त्यांनीच निर्णय घेतला की आपण तात्पुरते आपण मंदिरात बसू आणि तात्पुरती व्यवस्था आपण तिथं करू. तसं आपण ग्रामपंचायतला पण कळवलेलं आहे. ग्रामपंचायत येऊन ग्रामपंचायतचे अधिकारी त्यांनी येऊन एक व्हिजिट पण केलेली आहे आणि शासनाला प्रस्ताव पण दिलेला आहे. तर वरतून प्रशासनाकडून असं कळलं की बाबा की आमची वर्क ऑर्डर पण पास झालेली आहे, पण रूम बांधण्याची जी वर्क ऑर्डर निघेल त्यानंतर आपले रूम ते काम प्रस्थापित होईल समोर. तर प्रस्ताव आपण दिलेले आहे तसे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पण आहे बाबासाहेब भीमराव शिंदे. आता किती वर्गाचे विद्यार्थी हे मंदिरात बसून शिक्षण घेत आहेत? इथं एकंदरीत आता 1ली, 2री आणि 3रीचे मुलं आहे. एकूण 30 मुलं इथं बसतात आणि 3 वर्गाची मुलं? 3 वर्गाची मुलं इथं बसतात आणि 2 वर्गाची मुलं तिथं. की रूम गावात 2च असल्यामुळे पर्याय व्यवस्था नाही. जेमतेम जागा असल्यामुळे आम्ही व्यवस्थापन समितीला पण मागणी केली तशी की पर्याय व्यवस्था म्हणून काहीतरी आम्हाला तुम्ही द्या. तर त्यांनी पर्याय व्यवस्था तात्पुरती आम्हाला तर मंदिरात दिली.
किती वेळेस प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे? आतापर्यंत जो समजा 3-4 प्रस्ताव दिलेले आपण आतापर्यंत दुरुस्तीत दिले होते, पण ग्रामपंचायतला दुरुस्तीत दिल्यानंतर ग्रामपंचायत येऊन ज्यावेळेस व्हिजिट मारली तर त्यांनी सांगितलं बस तरी दुरुस्तीचे योग्य रूम नाही, तुम्ही नवीन बांधकामासाठीच प्रस्ताव सादर करा. आणि सीओ मॅडम यांच्या आदेशानुसार आम्ही नवीन प्रस्ताव पण सादर केले. त्यांनी येऊन ते प्रस्ताव मंजूर पण केले आणि BDO ऑफिसपर्यंत ते दिलेले. जिल्हा परिषद पण गेले ते. इंजिनियर येऊन यांनी व्हिजिट पण केली आणि वर्क ऑर्डर नाही केली त्यावेळेस ते रूम बांधकाम मंजूर होईल म्हणे तुमचं, असं त्यांनी सांगितलं आम्हाला. बाकी प्रशासनाकडून पण या वेळेवर सहकार्य मिळालं. समजा की जीवित हानी जर होत असेल तर तुम्ही त्या रूम पासून थोडं बाजूला बसा, दुपारी खेळण्याला सोडू नका मुलं असं असं ते रूम येऊन बघून गेले अधिकारी वर्ग. तर नक्कीच आपण पाहतोय की पहिली, दुसरी, तिसरी या 3 वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेताना आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळतात. खरं तर या मंदिरात सुद्धा मी पोहोचलेलो आहे. 3 वर्गाचे हे विद्यार्थी आहे, मात्र वर्ग खोलीची दुरावस्था झाली असल्याने हे विद्यार्थी आता या ठिकाणी शिक्षण घेत असल्याचं चित्र खरं तर आपल्याला नागठाणा गावात पाहायला मिळत आहे. प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांनी केलेला आहे. 3 वेळा प्रस्ताव पाठवल्याची सुद्धा माहिती आहे. त्यामुळं आता महिनाभरात पावसाळ्याला सुरुवात होईल, त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या खोलीची दुरावस्था जी आहे ती सुधारेल का किंवा नवीन वर्ग खोलीचं बांधकाम होणार का, शिक्षण विभाग याकडे लक्ष देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.